रामकृष्ण हरी माऊली. आज आपण कर्माचा सिद्धांत याविषयी थोडं जाणून घेणार आहोत. कर्म म्हणजे काय, कर्म कोणत्या पद्धतीनं घडतं, तर भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे की कर्माची गती फार गहन आहे. श्रीकृष्णाचा मित्रभक्त सुदामा कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना म्हणतो की कर्माची गती खरोखर अति गहन. आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य, पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती, माझ्या घरात खायला नाही माती. गोकुळात त्याने केल्या अलौकिक लीला, माझ्याबरोबर गुरुही आणि तशी समिदा. आज तो बसला आहे सिंहासनावर, माझ्या हाती मात्र एक तारिणी चिपळ्या. कर्माची गती फार गहन गूढ आहे, कारण आपले जीवनच गूढ आणि गुंतागुंतीचे आहे. एक माणूस दुःखी तर दुसरा सुखी, असे का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात जे लोक लांड्या लबाड्या, काळा बाजार, लाचलुचपत बिनदिक्कतपणे करतात ते सुखी जीवन जगतात. त्यांच्याजवळ बंगला, मोटारी इत्यादी चैनीच्या सुखवस्तू असतात. ज्यांच्याजवळ लाखो रुपये असतात ते मौज मजा करतात. पण याच्या उलट जे लोक सदाचारी, पापभिरूपी प्रामाणिक जीवन आचरतात ते दुःखी जीवन भोगीत असतात. असे दिसते. याचे कारण काय? जगात असा विरोधाभास राहिला आहे की परमेश्वराला आपली श्रद्धा डळमळू लागली वाटते. ईश्वराच्या राज्यात काही न्यायनीती आहे की नाही असं एक वेळ आपल्याला वाटू लागतं. काय सर्व अंधेरी नगरीच आहे? परमेश्वराच्या राज्यात सर्वत्र अंधार भासू लागतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की ईश्वरी राज्यात अंधारही नाही व अन्यायही नाही. ही गोष्ट योग्य रीतीने लक्षात यावयास कर्मफल नियमाचा अभ्यास करण्याची नितांत जरुरी आहे. कर्माचा अटळ सिद्धांत कसा आहे? आपण पाहतो की राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी प्रत्येक सहकारी खात्यात डिपार्टमेंट काही नीती नियम असतात. पोलीस खात्यासाठी त्यांचे काही नियम मॅन्युअल ठरलेले असतात. PWसाठी त्या खात्याचे काही नियम ठरलेले असतात. न्याय खाते चालवण्यासाठी इंडियन पिनल कोड व अन्य अनेक कायदे आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे, रेव्हेन्यू इत्यादी खात्यांचे खातेनिहाय काही नियम केलेले असतात. तशाच पद्धतीने आपल्या जीवनातही कर्माचे जे काही नियम आहेत, आपण जीवन जगत असताना जे काही नियम बनवलेले आहेत त्याचे काटेकोरपणे आपल्याला पालन हे करावंच लागणार आहे. ब्रह्मांडाचे संकलन व्यवस्थित राहण्यासाठी सूर्य नियमित उगवतो, मावळतो, पृथ्वी, इतर ग्रह सगळं आपलं काम ज्या त्या गतीने आपल्या समक्ष हे चाललेलं आहे. यालाच कर्माचा सिद्धांत किंवा कायदा म्हणतात. जे एका साच्यात, एका नियमात चाललं पाहिजे. सर्वांनी एका नियमानं सगळं आपण वागलो पाहिजे. या गोष्टीलाच कर्माचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे. तर ते कसं? हा कर्माचा सिद्धांत काय आहे? कर्म कशा पद्धतीनं घडतं? जीवन आपण जगत असताना रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याकडून कोणत्या प्रकारचं कर्म घडतं, या सर्वाविषयी आपण थोडं आता जाणून घेणार आहोत. कर्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? साध्या सरळ भाषेत जर सांगायचं म्हटलं तर कर्म म्हणजे क्रिया, काम. आपण जे काम करतो त्याला कर्म म्हणतात. उदाहरणार्थ खाणे, पिणे, स्नान, धुणे, चालणे, बोलणे, उभे राहणे, बसणे, नोकरी, व्यापार करणे, विचार करणे, न विचार करणे, झोपणे, जागणे, पाहणे, ऐकणे, न ऐकणे, वास घेणे, न वास घेणे, स्पर्श करणे, श्वासोच्छ्वास करणे, जन्मणे, मरणे इत्यादी सर्व शारीरिक व मानसिक क्रिया या सर्वांचा कर्मात अंतर्भाव होतो. या सर्व प्रकारच्या सर्व कर्मांचे मुख्य 3 भाग करता येतात. क्रियामान कर्म,
संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियामान कर्म हे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी कर्म करतो त्या सर्वांचा क्रियामान कर्मात समावेश होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत, सोमवारपासून रविवारपर्यंत, पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत, चैत्रापासून फाल्गुनपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जी जी कर्मे किंवा जी जी क्रिया करतो त्या सर्वांना क्रियामान कर्म म्हणतात. ही सर्व कर्मे केल्यावर ती करणाऱ्याला फळ देऊनच शांत होतात. फळ दिल्याशिवाय शांत होत नाहीत. क्रियामान कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सुटका होते. उदाहरणार्थ, आपण तहान लागल्यावर पाणी पितो. पाणी पिण्याचे कर्म केले, तहान संपली. पिण्याचे कर्म त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले. आपल्याला भूक लागली, खाण्याचे कर्म केले, आपली भूक शमवून इष्ट फळ देऊन ते कर्म शांत झाले. पण स्नान करण्याचे कर्म केले, शरीर स्वच्छ झाले, कर्म आपले फळ देऊन शांत झाले. पण कोणाला शिव्या देण्याचे कर्म केले, त्याने आपल्या थोबाडीत मारली, आपल्याला कर्माचे फळ मिळाले, फळ देऊन कर्म शांत झाले. अशा प्रकारे प्रत्येक क्रियामान कर्म फलद्रूप होतेच व फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते. संचित कर्म. परंतु आता हे आपण बघितलं क्रियामान कर्म जे त्वरित फळ देतं. आता कर्म केलं आणि त्याच्यावरती लगेच त्या कर्माचं फळ आपल्याला भेटलं, हे आपण पाहिलं. पण संचित कर्मात असं होत नाही. संचित कर्म, प्रत्येक क्रियामान कर्मे अशी असतात की ती तत्काळ फळे देत नाहीत. त्यांचे फळ मिळण्यास थोडा बहुत काळ लागतो. त्या कर्माचे फळ पक्व होण्यासाठी थोडाफार कालावधी लागतो. तोवर ती कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोवर फळ मिळत नाही तोवर ती जणू शिल्लकच राहतात. संचित म्हणजे ज्याचा आपण एखाद्या गोष्टीचा संचय करतो, एखाद्या गोष्टीची साठवणूक करतो, जे जपून ठेवतो, तशा पद्धतीने त्या कर्माचे संचित होत जातं. उदाहरणार्थ, तुम्ही परीक्षेचा पेपर लिहिलात तरी त्याचा फलस्वरूप असा परिणाम, रिझल्ट मिळण्यासाठी काही महिन्यांचा किंवा काही दिवसांचा कालावधी लागतो. सकाळी तुम्ही रेचक घेतले, त्याचाच परिणाम होण्यासाठी 4-5 तास जावेच लागतात. तुम्ही आज कोणाला शिवीगाळ केली व पळून गेला तर 10-12 दिवसांनी संधी साधून तो मनुष्य तुमच्या कर्माची व्याजासह परतफेड करतो. म्हणजे थोबाडीत मारण्याचे तुमचे कर्म पक्व होण्यास 10-12 दिवस लागतात व ते फळ देऊन तुम्हाला ते कर्म शांत होतं. तरुण वयात तुम्ही आपल्या मातापित्यांना दुःख दिलं. तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुले तुम्हाला दुःख देतील व तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळेल. मध्येच बराच काळ लोटला तरी या जन्मात तुम्हाला त्याचे फळे मिळतीच. तुम्ही या जन्मी संगीत साधना केली तर कदाचित पुढील जन्मी लहानपणीपासूनच तुम्ही ते कर्म आचरणात आणण्यासाठी परिपक्व असाल किंवा ते तुम्हाला त्यावेळी ते कर्म करण्यासाठी कुठलीही बाधा येणार नाही. असं हे संचित कर्म आहे. म्हणजे संचित कर्माचं विषयी अजून खोलात जर जायचं झालं तर संचित कर्म हे काही काळ स्थिर राहतं, स्तब्ध राहतं आणि त्याला परिपक्व होण्यासाठी थोडा कालावधी लागतो. पण ते कालांतरानं जसा काळ जाईल तसं ते पक्व होत जातं. जसं आपण फळ एखाद्या पक्वानामध्ये पिकत घालतो, त्याला पिकण्यासाठी थोडा कालावधी लागतो, पण ते कालांतरानं कुठल्याही परिस्थितीत ते पिकतंच. अशा पद्धतीनं ते कर्म आहे. आता त्याच्यातील एक उत्तम उदाहरण त्याच्या बाबतीत जर सांगायचं तुम्हाला झालं तर राजा दशरथ श्रवणकुमारची हत्या चुकून केली होती. श्रीराम प्रभूंचे पिता राजा दशरथाने चुकून
श्रवणकुमारची हत्या चुकून त्यांच्या हातून घडली, तेव्हा त्याच्या मातापित्याने त्यांचा पुत्राच्या मृत्यूच्या विरहाने दुःखाने त्यांना शाप दिला आणि आपले प्राण सोडले. वास्तविक श्रीराम हा भगवंताचा अवतार, पण तरीही ते आपल्या प्रत्यक्ष जन्मदात्या पित्यालाही 14 वर्षापुरते का होईना पित्यापासून एक विरह भोगावा लागला. श्रीराम हे देव अवतारी, पण आपण 14 वर्षे वनवास भोगत असताना, देव अवतारी असतानाही आपल्या पित्याला ते वाचवू शकले असते, पण ते तसं करू शकले नाहीत. कारण कर्म हे देव दानव या जगातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कोणी असू दे, त्यांना हे कर्माचं हे फळ भोगल्याशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. मग हे झालं संचित कर्म. संचित कर्म कसं आहे आपण बघितलं, म्हणजे ते काही कालांतराने मिळेल, पण कर्माचं फळ हे नक्की मिळेल याविषयी आपण थोडं जाणून घेतलो. आता तिसरं फळ आहे ते प्रारब्ध कर्म. तिसरं जे कर्माचा प्रकार आहे तो आहे प्रारब्ध कर्म. संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते, त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. अनादि काळापासून जन्मजन्मांतील संचित कर्माचे असंख्य हिमालय सदृश्य म्हणजे हिमालयाच्या उंचीचे पर्वतापर्यंत जीवात्म्याच्या खात्यात जमा झालेले असतात. म्हणजे अनेक हिमालयासारखे जे डोंगर आहेत किंवा पर्वत आहेत, एवढ्या पर्वताच्या रूपात ही कर्म साठून राहिलेले आहेत. त्यापैकी जी संचित कर्म पक्व होऊन फळ देण्यास योग्य होतात, तेवढी प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते. म्हणजे गतजन्मी आम्ही जे कर्म केलेले आहेत त्या कर्माचा संचय एवढा मोठा असू शकतो, आणि ती भोगण्यासाठी तुम्हाला जो काळ लागणार आहे तो काळ तुम्हाला जन्मरूपाने या जन्मी प्राप्त झाला. तशा पद्धतीचं शरीर तुम्हाला प्राप्त होतं, आणि मग त्या कर्माची परतफेड करायला एक सुरुवात होत असते. म्हणजे कर्माचं फळ हे न भोगता आपण थांबवू शकत नाही, कर्म वाचवू शकत नाही. म्हणून आपले जे काय रोजचे आचरणातील कर्म असतील, खाणे पिणे झोपणे उठणे बसणे ऐकणे बोलणे न बोलणे न ऐकणे वास घेणे न वास घेणे, या सर्व कर्मामध्ये एक परिपूर्ण सत्यता, परिपूर्ण जीवनाचा सार किंवा सात्विकता असणं किती गरजेचं आहे, ह्या कर्माच्या 3 कर्मांच्या प्रकारावरून आपल्याला सहज समजतं. मग आपण काय बघितलं, ते अशा पद्धतीचं शरीर आपल्याला प्राप्त होतं. जीवन काळात भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतर त्यांचे शरीर सुटते. प्रारब्ध भोगण्यास अनुरूप असा देह, आरोग्य, स्त्री, पुत्राधिक, नातलग, सुख दुःख वगैरे त्या जीवनकाळादरम्यान जीवाला प्राप्त होतात. आणि सर्व प्रारब्ध कर्म पुरेपूर भोगल्यानंतरच त्याचा देह सुटतो. म्हणजे तो जीवात्मा त्या देहातून सुटतो, विलग होतो, किंवा हे शरीर सोडून आत्मा दुसरं शरीर किंवा जे अजून शिल्लक असतील, आपण बघितलं पर्वताच्या जसे हिमालय पर्वत एवढी आपली कर्म आहेत, तुमची असतील माझी असतील, या पृथ्वीवर अनेक लोकांची, ती कर्म भोगण्यासाठी
आपलं शरीर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतं. मग ज्ञानेश्वर महाराज एका ओळीत म्हणतात, तरलो तरलो आत्था उद्धरलो गुरुकृपे. तुकाराम महाराज, तरलो तरलो आत्था उद्धरलो गुरुकृपे, म्हणजे जर या कर्मातून तरून जायचं असेल, कर्मफलातून वाचून जायचं असेल, पुढील आता आपण बघितलं मागील जन्मात अनेक जन्मांचं कर्म जे संचित होऊन राहिलेलं आहे, त्याच्यासाठी हा तुमचा माझा जन्म आहे. तर हा जन्म मृत्यू जर तुम्हाला टाळायचा असेल, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर वाचायचं असेल, तर अनेक साधनं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील किंवा या भारत भूमीवरतील, हिंदुस्थानातील भूमीवरतील, पवित्र भूमीवरतील या विश्वामध्ये अशी एकमेव ही धरती आहे, ज्याला देवलोक असं म्हटलं जातं, जिथं संतांनी देवाच्या रूपाला जाण्याचं काम केलं, पोचण्याचं काम केलं आपल्या कर्माच्या अनुषंगाने. म्हणजे तुमच्या सूक्ष्म विचारातून एक विचारांची लहर जी काय असेल ती थांबवून तुम्ही तुमचं कर्म संपवून या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही वाचू शकता. तुम्ही आम्ही या कर्मातून, मग याच्यासाठी अनेक साधनं सांगितलेली आहेत. एक साधन सर्वांच्या, तुमच्या माझ्या सर्वांना झेपण्यासारखं, रोजच्या कामातून, प्रपंचातून, कुटुंबाच्या सगळ्या समस्यातून आपण करू शकतो असं एक कर्म आहे. त्या कर्माला नामजप किंवा नामस्मरण आपण म्हणतो. या नामस्मरणाचा महिमा तुम्हाला सांगायचा म्हटलं तर अतिशय सुखद. जसा आत्मशांतीला माणूस पोचला जातो, तो शांतीला पोचण्याचा मार्ग एकमेव कोणता असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा नामस्मरणाचा मार्ग आहे. नाम, ज्यावेळी तुम्ही नाम घेत राहता त्यावेळी घडणाऱ्या क्रिया म्हणजे तुमचे विचार आपोआप संत होत जातात, कर्म संत होत जातात, पापांचे पूर्ण नायनाट होण्यास मदत होते आणि तुम्ही त्या स्थितीला पोचता ज्या स्थितीला संत आहेत. पण ते नामस्मरण अखंड चाललं पाहिजे. आजचं जे नामस्मरण आहे, जी आजची स्थिती आहे, त्या स्थितीतून तुम्हाला उद्याच्या स्थितीमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याच्यासाठी अखंडता महत्त्वाची आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडायला नको. आजकालच्या लोकांना प्रश्न पडतात, फक्त नामस्मरण करत राहिलं तर काय होईल? शेजारचा माझ्या पुढे अनेक लाखो रुपये कमवून जाईल. अरे जाईल कुठं जाईल? लाखो रुपये कमवणारा पण इथंच आहे, तुम्ही आम्ही इथंच आहे. कुणाकडे लाखो करोडो रुपये आहेत म्हणून त्याला काय कुठल्या 5 स्टार जागेत नेऊन अग्नी दिला जात नाही. त्याच्याविषयी वेगळा काही नियम नाही. जो या शरीरातून मुक्त झाला त्याला सरतेशेवटी तिथंच जायचं आहे. तुम्ही असो, मी असो. पैसा असेल म्हणून त्याच्यासाठी कर्मसिद्धांत बदलत नाही किंवा त्याच्यासाठी या सृष्टीचा कधीही नियम बदलला नाही. आज एखादा करोडपती माणूस निघाला आहे म्हणून, आज पावसाळ्याचे दिवस आहेत, करोडपती माणूस निघाला म्हणून पाऊस काय थांबला आहे का बघा? त्याच्यावरती ऊन पडायचं राहिलं आहे का बघा? तर गरीब श्रीमंत, जात पात या गोष्टी काही स्वार्थी लोकांनी तयार केलेल्या आहेत. आपल्याकडे क्षमता नसली की आपण स्वतःला गरीब समजतो आणि ज्याची क्षमता आपल्यापेक्षा थोडीशी जास्त, क्षमता म्हणजे काय, हे एक मानसिक खेळ निर्माण झालेला आहे.
मानसिकता निर्माण झालेली असते. या मानसिकतेतून गरीब श्रीमंत ही व्याख्या निर्माण झाली. तर जीवनाचा खरा अर्थ, जीवनात पूर्ण सुखी व्हायचं असेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम असं जीवन जगायचं असेल तर हा एकमेव कर्माचा सिद्धांत तुमच्यासाठी काम करेल. आणि या कर्म सिद्धांताच्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्हीही आपल्या कर्माचं संचित थोडं थांबवायचं असेल, योग्य मार्गानं कर्म करायचं असेल तर नामस्मरणाचं एक फार मोठं फळ आपल्याला प्राप्त होईल. म्हणून तुम्ही सर्वांनी अशा त्या विष्णुरूपी रामांचं नाव सतत आपल्या मुखातून घेऊन राम कृष्ण हरी असं सतत अखंडपणे नाम घेत राहून सर्वजण आपण सुखी होऊ, एवढीच या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी.